महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न बघा. एका गावाची लोकसंख्या 70,000 वरून 71,050 झाली तर लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? तर मित्रांनो, आपल्याला इथं लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली आहे ती काढायची आहे. तर मित्रांनो बघा, लोकसंख्येत किती वाढ झाली, 71,050 मधून जर 70,000 वजा केले तर लोकसंख्येत किती वाढ झाली हे आपल्याला कळेल. तर बघा, 71,050 मधून जर 70,000 वजा केले तर ते येतं 1,050. तर मित्रांनो, 1,050 आपल्याला टक्क्यात रूपांतरण करून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला मांडणी या प्रकारे करायची आहे. 1,050 ला वरती लिहून घ्यायचं आहे आणि 70,000 ला आपल्याला खाली लिहून घ्यायचं आहे, गुणुले 100. तर ही 70,000 आपली पहिली लोकसंख्या होती आणि याला आता संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर बघा, हे 100चे 2 शून्य 70,000चे 2 शून्य सोबत कॅन्सल होऊन जातील. हा 700चा 1 शून्य 1,050च्या 1 शून्य सोबत कॅन्सल होऊन जाईल. तर खाली उरलं आपलं 105 भागिले 70. तर मित्रांनो, 70 ने जर आपण 105 ला भाग दिला तर ते येतं 1.5%. तर मित्रांनो, लोकसंख्येत 1.5% वाढ झाली आणि हे आपलं उत्तर झालं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा.